जागृतीच्या तेजस्वी प्रकाशाने उजळलेल्या या बौद्ध पौर्णिमा महोत्सव 2025 मध्ये मी अनुजा बनसोड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज 11 मे 2025 प्रज्ञाज्योती बुद्ध विहार वरुण नगर अमरावती येथे आपण केवळ बौद्ध पौर्णिमाच नव्हे तर चक्रवर्ती सम्राट अशोक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सव साजरा करणार आहोत। याचं वैशिष्ट्य असं, ही जयंती आहे तेजस्वी परंपरेची साक्ष, ही जयंती आहे बाबासाहेबांच्या विचारांची मशाल, ही जयंती आहे बुद्धांच्या शांतीचा संदेश। ज्यावर उपस्थित व्हायचं आहे तसेच संगपाल सरदार सर यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हायचं आहे। त्यानंतर विनोदजी पठाळे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हायचे आहे। यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वासुरावजी डोंगरे यांना सुद्धा मी विनंती करते त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हायचे। त्याचप्रमाणे तथागत टीव्ही चॅनलचे संचालक अरुणजी वानखडे सर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हायचे। यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती रविभाऊ बागडे यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हायचे।
मनाने विचार मंचास लाभली शोभा, विचारांचा सागरास उमटली ज्ञानाची अभिलाष. तुमच्या आगमनाने हा सोहळा आलाय खास, सोहळा झालाय खास. टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो आम्ही तुमचे आज. तथागत TV चॅनलचे संचालक अरुणजी वानखडे सर तसेच अंबादास वानखडे सर यांनी सुद्धा विचार मंचावर उपस्थित व्हायचे आहे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गवई सर यांचे स्वागत करण्यास मी चंदाताई नाखले यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हायचे. जोरदार टाळ्या असू द्या गौतमजी गवई सरांसाठी. विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हावं. सरदार सर यांचे स्वागत. यांचं स्वागत करण्यासाठी मी रामप्रकाश. अरे गुलामगिरीच्या या चिखलात का रुसून बसला आहे रावत, अंग छाडून निघ बाहेर कर गुलामगिरीवर वार, कर गुलामगिरीवर वार. असे सांगत या दडपलेल्या चिघळलेल्या समाजाचे दुःख सांगत अवघ्या जर्मनीचे दुःख सांगत जर्मनीला नवी दिशा देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, तसेच शिक्षणाचे दारे उघडे करणारे फुले दाम्पत्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, तसेच माता रमाई, माता भीमाई. तुझ्या जन्मल्या नररत्नाच्या खाणी. सर्वप्रथम मी या पवित्र भूमीला त्रिवार वंदन करते. आज 11 मे 2025. आज आपल्या प्रज्ञाज्योती बुद्ध विहारामध्ये आज बुद्ध जयंतीचे औचित्य साधून आपण एक समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण की जी आपली संस्कृती आहे, जी आपली बौद्ध संस्कृती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मे 1950ला दिल्ली येथे पहिली बुद्ध जयंती साजरी केली होती. आणि त्यांनी जेव्हा पहिली जयंती साजरी केली होती तेव्हा त्या जयंतीमध्ये अनेक देशातले विदेशातले वकील, प्रतिनिधी, भिक्खू संघ आणि तब्बल 20,000 लोकसंख्या त्यांच्या सोबत एकत्र येतो. आपल्या विचारांची देवाणघेवाण होते आणि सतत कार्यक्रम आयोजित केल्यामुळे काय होते, नवचैतन्य निर्माण होते आणि विचारांची देवाणघेवाण होते. म्हणून असे कार्यक्रम आयोजित करून माणसामध्ये मनावर जी धूळ साचलेली असते तीही दूर करणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवश्यक असते. म्हणून प्रज्ञाज्योती विहार प्रत्येक वेळेस ही धूळ साफ करण्याचं काम करत असते कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं म्हणजे आपल्या विहाराचं नाव बघा किती छान आहे, प्रज्ञाज्योती बुद्ध विहार. तर प्रज्ञा म्हणजे काय, ज्ञान, आणि ज्योती म्हणजे काय, प्रकाश. तर आपल्याला ज्ञानाचा प्रकाशाची जी ज्योत आहे, जी तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे, ही जी ज्योत आहे ती आपल्याला सदैव अशी कार्यक्रम जे राबवण्यात आलेले आहे ते अतिशय उत्तमरित्या पार पडलेले आहे. कारण त्या कार्यक्रमामागची तुमची जी धावपळ आहे ती आपल्याला कार्यक्रमातून दिसून येते. तसेच आजचा जो हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, या सगळ्या कार्यक्रमाच्या मागची जी खरी धावपळ करणारी म्हणजे चंद्रशेखर दादांनी आपल्याला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समजावून सांगितलेले आहे. यानंतर कार्यक्रमाचा जो मुख्य टप्पा आहे आणि त्यांच्याकडे विचारांची जी पुंजी आहे ते आपल्याला आपल्यासमोर मांडणार आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुधीरजी गजबिये सर, मी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमात सूर्य महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करतो. आदरणीय मंच व उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वांना सप्रेम जय भीम. आपण आज 11 मे प्रज्ञाज्योती बुद्ध विहारतर्फे बुद्ध पौर्णिमा महोत्सवाअंतर्गत आदरणीय सप्तखंजरी वादक इंजिनियर पवनजी दवंडे यांच्या समाज प्रबोधन कार्यक्रम उपस्थित झालेला आहात. मी सर्वप्रथम प्रज्ञाज्योती बुद्ध विहार महिला मंडळाचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या सततच्या कार्यक्रमातून हा एक उपक्रम इथे राबवलेला आहे. खरं पाहिलं तर आपण ज्यांच्या विचारांचा वारसा इथे जपतो, पेक्षा ही एक सामाजिक चळवळ होती की या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाज मूल्य बदलवण्याचं निरंतर काम केलं आणि त्यांच्या त्याच मूल्यावर आपलं हे सर्व जीवन समाज जीवन आधारित आहे. हजारो वर्षापासून आपण त्याच विचारांचा वारसा जपत आपल्या पुढच्या पिढीला देण्याचं काम करतो. हे सर्व करत असताना त्या चळवळीचा एक भाग म्हणजे हे समाज प्रबोधन कार्यक्रम. चळवळीचे अनेक पैलू असू शकतात, पण ती चळवळ जनसामान्यापर्यंत पोहोचवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याची मूल्य आपल्या समाजात राबवणं, आपल्या मुलांवर संस्कार घडवणं, यासाठी अनेक उपक्रमाचा आपण सहारा घेतो आणि त्यातलाच उपक्रम म्हणजे समाज प्रबोधन कार्यक्रम. आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. मी सर्व उपासकांचं कौतुक करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अपेक्षा हीच करतो की आपण या समाज प्रबोधनातून जे काही इथून घेऊन जाल त्यातला एक तरी गोष्ट कमीत कमी आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. या समाज प्रबोधनाचा हेतू आणि तसेच या समाज प्रबोधनाचं खरं कार्य अंगीकारणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून समजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामातेंनी बहुजन हितायकरिता आजच्या मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांचं नाव घेणं मी क्रमप्राप्त समजतो असे आमचे गौतमजी गवई सर, तसेच मंचावर सर्व उपस्थित पाहुणे मंडळी, उपस्थित वक्ते आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या परिसरातील महिला पुरुष, लहान बालक बालिका, आज आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. खरं सांगायचं झालं तर हे प्रज्ञाज्योती बुद्ध विहार आम्ही जेव्हापासून या परिसरामध्ये वास्तव्य करीत आहोत तेव्हापासून पाहतो की अगदी लहानातला लहान कार्यक्रम, तसा पाहिला तर कार्यक्रम कोणता लहान नसतोच, परंतु अगदी लहानातला लहानात कार्यक्रम. आता ही आपली दुर्भाग्य आहे की इथल्या परिसराचं किंवा इथल्या या गजानन नगर असेल, वरुण नगर असेल किंवा गौतम नगर असेल, की या नागरिकांना तो आस्वाद घेता येत नाही किंवा ती घेऊ शकत नाही. परंतु खरंच या प्रज्ञाज्योतीचं विहाराचं जेवढं करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे. तो अतिशय चांगल्या प्रकारे त्या कार्यक्रम आयोजित करत असतात. प्रसंगी वर्षातून 1-2 वेळेस ग्रंथाचं सुद्धा वाचन करतात आणि वेळोवेळी भोजनदानसुद्धा करतात. तर माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपण 24 घंटे आपण खरंच व्यस्त आहोत, परंतु या व्यस्त जीवनातून सुद्धा 2 मिनटं आपण सर्वांसाठी इथे दिले पाहिजे, विहारासाठी. आणि मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सुद्धा आभार. धन्यवाद. जय भीम. आपले शब्द या समाजासाठी खूप खूप लाभदायी ठरेल. यानंतर सरदार सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार अगदी थोडक्यात इथे मांडायचे आहे. प्रियदर्शी सम्राट अशोक, राजश्री शाहू महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी आपल्या सर्वसामान्य माणसाच्या उत्थानाकरता आपलं उदंड आयुष्य खर्ची घातलं, अशा तमाम महामानवांना, साधू संतांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज प्रज्ञाज्योती विहारामध्ये बुद्ध जयंती पर्व आणि त्याचं हे पहिलं पुष्प
इंजिनियर पवन दवंडे सरांच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर होणार आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. आपण त्या कार्यक्रम ऐकण्याच्या प्रतीक्षेत आहात. मी फक्त तुमचे 2 मिनटं या ठिकाणी घेणार आहोत. जवळपास मी तुमची विहारामध्ये जवळपास 6 महिन्यापासून आलो नाही. तुमचीसुद्धा मी या ठिकाणी माफी मागतो. काही कार्यक्रम किंवा या 14 एप्रिलला माझ्या गावातनी 2-3 दिवसाचा कार्यक्रम होता, त्यामुळं मी सुद्धा या तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. मागच्या वर्षी बरेच कार्यक्रम मी तुमच्या इथून अटेंड केले आणि ग्रंथ वाचनालासुद्धा मी या ठिकाणी येत होतो, तेव्हा मी तुमचं या ठिकाणी क्षमा मागतो. आता तुम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास प्रज्ञाज्योती महिला मंडळाचे मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे. आणि बुद्ध जयंती म्हणजे काय? वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेचं खूप मोठं महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनात 3 फार महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. थोडक्यात म्हणजे अर्ध्या मिनिटात बोलतो. आज मी आपल्यासमोर वक्ता म्हणून आलेलो नाही तर श्रोता म्हणून आलेला. मला घाई झालेली आहे की दवंडे साहेब कधी आपला कार्यक्रम चालू करतात आणि कधी ऐकतो, म्हणून मी आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही आणि सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि येथे बोलावलं त्याबद्दल इथे मंचावर सर्वांचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी चंद्रशेखर चतुर सरांना विनंती करते. अनेक चालीरीती या देशामध्ये आहे, अनेक पंथ, अनेक जातीने नटलेला हा देश आहे आणि आपण सगळे लोक पाहत आहोत. म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना 5 तारखेला सम्राट अशोकांची जयंती, त्यानंतर 11 एप्रिलला क्रांतिबा ज्योतिबा फुलेंची जयंती झाली. याच महिन्यामध्ये भगवान महावीर यांचीसुद्धा जयंती झालेली आहे. याच महिन्यामध्ये हनुमानजींची जयंतीसुद्धा झालेली आहे. याच महिन्यामध्ये श्रीराम नवमीसुद्धा याच महिन्यामध्ये झालेली आहे. आणि काय आश्चर्य म्हणजे आपला देश बघा कसा आहे. याच महिन्यामध्ये रमजान है ना, रमजानसुद्धा याच महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये साजरी झालेली आहे. म्हणजे अनेक परंपरेने अनेक चालीरीतीने नटलेला आपला हा देश आहे. आणि जेव्हा केव्हा देशाचा विषय येतो तेव्हा संपूर्ण देश एकत्रित होतो. ते चित्र आपल्याला हल्ली पाहायला मिळत आहे. जरी वेगवेगळ्या चालीरीती असेल, जरी वेगवेगळे पंथ असेल, वेगवेगळी विचारसरणी असेल, पण मनुष्य मात्र इथे मानवतेला मानतो आहे. आणि ही जी मानवता आपल्याला दिली आहे ते तथागतांनी शिकवलेली मानवता आहे. आज आपण वैशाख पौर्णिमा म्हणजे सरदार सरांनी सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी तथागतांचा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे. त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. त्यांचा विवाहही आज झालेला आहे, नाही का. अजून काही घटना आहेत. वेळ अशी झालेली आहे की कोणा म्हणजे बोलायला अजिबात वेळच शिल्लक राहिलेला नाही. लोक प्रबोधनाची वाट पाहत आहेत. म्हणून मी फक्त वंदनच करतो तथागतांना. हे महामहिम जगद्गुरु जगन्नायक अनंतकोटी ब्रह्मांडनायका विश्ववंदे विश्वभूषण विश्वरत्न हे महामानवा युगंधरा युगपुरुषा युगप्रवर्तका मार्गदाता मुक्तिदाता मोक्षदाता अन्नदाता जीवनदाता महाकारुणिका दयासागरा लोकशाहीचे प्राणप्रतिष्ठाता समतेचे प्राणप्रतिष्ठाता अहिंसेचे प्राणप्रतिष्ठाता महामनुचिकित्सक महाशास्त्रज्ञ आरोग्यशास्त्रजनक देवादिदेव अनंत ब्रह्मांडाचे जाणता मानतपशी महानयोगी महासंगनायका शाक्यमुनी अरिहंत सम्यक संबुद्ध प्रज्ञावंत शीलवंत करुणावंत दयावंत तथागत भगवान गौतम बुद्ध हे महामानवा युगंधरा युगपुरुषा युगप्रवर्तका मार्गदाता मुक्तिदाता मोक्षदाता अन्नदाता जीवनदाता विश्ववंदे विश्वभूषण विश्वरत्न प्रकांड पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार सिंबल ऑफ नॉलेज राष्ट्र निर्माते प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य क्रांतिबा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज बहुजन नायक कांशीरामजी छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊ अहिल्याई सावित्रीबाई परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज यांच्या विचारांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गौतमजी गवई आणि सर्व या धम्ममंचावर उपस्थित सर्व श्रोतेगण आणि आपण ज्या ठिकाणी ज्या आम्हाला ऐकत आहात आणि ज्यांची आपण वाट पाहता प्रबोधनाची, त्यांच्या वाणीतून आपण प्रबोधन ऐकणार आहोत. फुले शाहू आंबेडकरांचे विचार ऐकणार आहोत. असे या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित झाले आहे. त्यांची आपण वाट पाहता. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. मी अरुण देवमनजी वानखडे तथागत TV चॅनल
तथागत TV चॅनल संचालक, मी आपला हा कार्यक्रम जो आहे तुम्ही आहात इथं फार मोठ्या संख्येने आपण महिला आमच्या भगिनी आल्यात, कॅमेरा फिरव जर भगिनी चित्रात आणि सर्व आपल्याला तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्व तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच उपस्थित असलेले मंचावरती पाहुणे मंडळी, उपासक आणि उपासिकांनो, आज प्रज्ञाज्योती विहारातर्फे आपण हा बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला आणि मी प्रज्ञाज्योती महिलाने राबत राहतात आणि काम करत राहतात. आपण या ठिकाणी पुरुष आहे, फक्त पुरुष कार्यक्रम बघायला येतो, पण कधी असं विहारात येऊन संघर्ष करत नाही. माझी सर्वांना एक विनंती आहे की जेव्हाही असा इव्हेंट येतो आहे तेव्हा आपण वेळातला वेळ देऊन 10 मिनिट 15 मिनिट किंवा काहीतरी यायचं आपण कार्यक्रमाचे नियोजन करतो. असेच कार्यक्रम अगर करत राहू आपण तर आपल्या वरुणनगरमध्ये प्रत्येक इव्हेंट आपण चांगला करूया. जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी, शिबिर प्रदर्शन आणि आपल्याजवळ बरेचसे या ठिकाणी उत्कृष्ट चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांच्या काही योजना आपण या ठिकाणी राबवू शकतो. सर्वजण एकत्र आल्यानंतर कार्यक्रम हा सर्वात चांगला बनतो आहे, एवढीच माझी विनंती आहे. आणि मला चतुर सरांनी अध्यक्षपदांचं या ठिकाणी मला एक आमंत्रित केलं आणि तसेच प्रज्ञाज्योती विहारातर्फे मी यांचे आभार कधी लाईफ टाईमपर्यंत मी विसरणार नाही. पाळणारा बुद्धाचा धम्म आहे. असतील जगामध्ये या अनेक धर्म आणि जाती समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्याचा वेग होता. देशासाठी कार्य करण्याचा त्याचा इरादा अनेक होता. म्हणूनच रामजी बाबाचा लेख लाखात नव्हे तर जगामध्ये एक होता, तर जगामध्ये एक होता, तर जगामध्ये एक होता. मी मायरा आहे. अच्छा, पूर्ण नाव सांग, आम्ही ओळखलं नाही. माझं नाव माहिरा चंद्रशेखर चतुर आहे. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आणि तुम्ही सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज प्रज्ञाज्योती विहारामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे वैशाख पौर्णिमा निमित्त बुद्ध जयंती, त्यानिमित्त सप्तखंजेरीतून समाज प्रबोधन करणारे पवन दवांडे साहेब आणि त्यांची टीम त्यांनी विचारमंचावर उपस्थित राहावे अशी मी त्यांना विनंती करते आणि स्वागताला सुरुवात करते. TV चॅनलचे कॅमेरामॅन कृतिक तेलमोरे साहेब यांचं स्वागत नाकली ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते.
मला बाबू गाडी वाटला वाडा दिसतो खरो कल्लय साधा भोळा भीम वाढ बोले महारवी भेडा गाडी वाढ बोले बाप वाळ थोडा पाटील माझी गाडी अडवी कसली घेऊ मी तुला गाडीत घ्या हो मला मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गळ्या समाजाच काय पण समाजाच काय गळ्या समाजाच काय पण समाजाच काय गळ्या समाजाच काय समाजाच काय गळ्या समाजाच काय कामणागी धामणागी सकाळी उठुनी सुख तुला सार गळ्या येतर कुठुनी सुख तुला सार गळ्या येतर कुठुनी सुख तुला सार गळ्या येतर कुठुनी सांग तुझा चटकचा आज तरी काय सांग तुझा चटकचा आज तरी काय पण समाजाच काय गळ्या समाजाच काय पण समाजाच रोज रोज रात तुम्ही कोंबडीचे पाय रोज रोज रात तुम्ही कोंबडीचे पाय पण समाजाच काय गळ्या समाजाच काय पण समाजाच काय गळ्या समाजाच काय पण समाजाच काय गळ्या समाजाच काय समाजाच काय गळ्या समाजाच काय तुझ्यासाठी तुझ्याकडे ही कबीराची वाणी घ्या हो कुणी ध्यानी ही कबीराची वाणी घ्या हो कुणी ध्यानी विसरून झाल तुमची मनमानी विसरून झाल तुमची मनमानी दर्शन केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेची दर्शन केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेची म्हणून बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजीराजे तथागत बुद्ध छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महापुरुष समजून घेणं काळाची गरज आहे. नाही तर इतकं भयानक वातावरण चालू आहे रे पोरं. आता पाहिलं ना तुम्ही देशात वातावरण, मी जास्त काही दूरचं बोलत नाही, इतकं भयानक वातावरण पेटून टाकलं आमच्या देशात मावशी का कोणी म्हणते हिरवा आणि कोणी म्हणते भगवा. मी जबाबदारीने बोलतो, एक एक शब्द इंजिनियर माणूस आहे मी. अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. अरे बेरोजगारीने या देशातले लेकरं मरून राहिले, पहिले तेले तर जगवा. एवढं भयानक वातावरण करून टाकलं आमच्या देशात. म्हणून हे कीर्तन आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले का मांडायला लागतील आज. यासाठी या कीर्तनाची, भजनाची, प्रबोधनाची गरज आहे. पण कीर्तन म्हणजे बिमारी आणि भजन म्हणजे बेकारी आणि ऑर्केस्ट्रा म्हणजे मग दिवाळी. याचंच वातावरण चालू आहे. म्हणून या कीर्तनातून मी नेहमी मांडतो, नाचणारा नको वाचणारा पाहिजे, नाचणारा नको वाचणारा पाहिजे, संविधाना तुला मानणारा पाहिजे, संविधाना तुला मानणारा पाहिजे. आज वाचणारे पोरं निर्माण होणं काळाची गरज आहे. बाबासाहेबांना सांगितलं ना, वाचाल तर वाचाल. काय जबरदस्त मंत्र दिला बाबासाहेबांनी, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार मध्ये फेकाल. काऊन का जो वाचत नाही पुस्तक त्याचं खराब होईल. कोण मिलं कोण मिलं कोण मिलं. पण तुमच्या अमरावतीतला साऊंड जोरदार आहे, टाळी वाजून दे त्याच्या नावानं. फक्त आवाज बरोबर ठेव जा तुम्ही. त्याचाही प्रॉब्लेम नाही, व्होल्टेज कमी जास्त करून राहिलं. म्हणून हात जोडून प्रार्थना मावशी, आज समाज आले बदलावा लागेल आम्हाला.
आज गरज कशाची आहे? म्हणून महिला मंडळी तुम्ही आजचा दिवस महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आज मला वाटते मातृदिन आहे. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलं, मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं आणि त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, आणि स्त्रीच्या तिच्यावरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. त्याची गरज आहे. म्हणून भीक मागतो तुम्हाला. आता पहा बरं, एवढा जोरदार कार्यक्रम आहे तुमच्या एरियात, लय जोरदार कार्यक्रम आहे या बुद्ध जयंती निमित्त. नारा दिला, वाचाल तर वाचाल. दादा विधानसभा लोकसभा एक करणं याचा आवाज जास्त ठेवला, ह्या उच्चवर्णीय असं नाही पाहिजे. आता वातावरण बदललं ना, संविधानावर चालते ना देश. टाळी वाजवून द्या. बटन आहे त्याच्या हातात. ह्या दोन बटणी लय महत्वाची आहे. एक साऊंड वाल्याची आणि दुसरी ती मशीनची मतदानाची. काही गावात नारा चालला, मावशी जो पाजन दारू ना खाऊ घालन मटण त्याच्याच नावाचं दाबू बटन. लय ताकद आहे बटणी. सरकार बदलून गेलं बटणीनं. म्हणून हात जोडून प्रार्थना, साऊंड वाल्याच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या एक. नाही तर परवाच्या दिवशी माझा कार्यक्रम झाला भंडारा जिल्ह्यात. इतका आपल्या एरियात आहे का एवढ्याच बाया? याच्यापेक्षा जास्त बाया घराकडे आहे. कहून तर टीव्हीत तोंड टाकून आहे, तारक मेहता का उलटा चष्मा. सिरियला तितक्या खतरनाक आहे, क्योंकि सास भी कभी बहू थी, मग निघन क्योंकि ससरा भी कोई मिळून बांधेगा. त्या खतरनाक सिरियल पाहिजे काही बाया. एक तर इतकी खतरनाक आहे व आजी सिरियल पवित्र रिश्ता. कायचा पवित्र रिश्ता? याची त्याच्या समान, त्याची याच्या समान. दोन बाया भांडे घासता घासता गोष्टी करते. रोईन कोणा संग? फुल वातावरण खराब आहे. सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणत नाही मी. सिरियल जरूर पहा, पण ते क्योंकि सास भी कभी बहू थी, ससरा भी कभी जमाईता पाहिल्यापेक्षा एखादी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सिरियल पहा, तेव्हा हे लेकरं घडतील. तुम्हाला सिरियलच जर पाहायची आहे तर सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. या सिरियल मध्ये जेठालालच्या पुराचं नाव काय आहे? टप्पू. क्या बात. आणि टप्पूच्या बापाचं नाव काय आहे? जेठालाल. वा. त्या सिरियल मध्ये जेठालालच्या बायकोचं नाव काय आहे? दया. आणि जेठालालजीच्या मागे लागला तिचं नाव काय? मावशी. कसा अभ्यास केला त्या पुरीनं? असाच जर जेठालालचा बबिताचा अभ्यास करत राहिल्या तर काय भलं होईन आपलं. म्हणून सावधान. म्हणून हे कीर्तन आहे. म्हणून या कीर्तनातून भजनातून मी हे विषय यासाठी मांडतो का, मन गौतम बुद्धाला फुले वीराला राष्ट्रसंताला भारत हा नररत्नाची खाण. प्रगटला क्रांती सूर्य महान. म्हणून हे कीर्तन भजन प्रबोधन यासाठी आहे का या लहान लहान लेकरांच्या डोक्यात आता हे महापुरुष आले पाहिजे. या लेकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या आणि 9 महिने राहायला लागलं. मी तर धन्यवाद देतो सुनीता ताईले का बरं झालं तुम्ही भारतात नाही आल्या. तुम्ही जर भारतात उतरल्या असत्या तर अग्निपरीक्षा देऊ परेशान झाल्या असत्या. म्हणून हात जोडून प्रार्थना राहील मावशी, कमाल आहे त्या बाबासाहेबांच्या संविधानाची आणि विज्ञानाची. नाही तर एक काळ होता आपल्या देशात, आजही परिस्थिती आहे का बाईला मंदिराच्या गाभाऱ्यात येऊ देत नाही. हे ताकद आहे बाबासाहेबांच्या संविधानाची आणि विज्ञानाची का तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात नाकारलं पण अंतराळात नेऊन बसवलं. हे का शिकवले नसते सावित्री माईला, मुलांनी तर का शिकवले नसते सावित्री माईला. आज चुकाचे दिवस आले कुठल्याच माईला. आज चुकाचे दिवस आले कुठल्याच माईला. त्या 7
पडद्याच्या आत, या सात पडद्याच्या आत, नारीची सुंदर जात, या सात पडद्याच्या आत, नारीची सुंदर जात, दासी होऊन ती राहायची, कशी वागीण ती पिंजऱ्यात, दासी होऊन ती राहायची, कशी वागीण ती पिंजऱ्यात. स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला, स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. म्हणून समजून घ्या सावित्रीबाई फुले, म्हणून शिक्षण महत्वाचं. म्हणून हात जोडून प्रार्थना करतो मी का आता तरी सावधान झालं पाहिजे आम्ही, आमच्या डोक्यातून अंधश्रद्धा कमी झाल्या पाहिजे मावशी. नाही तर आजही आम्ही कार्यक्रमाला फिरतो ना, इतकी भयानक परिस्थिती आहे गावात. पण एखादा महाराज जर गावात आला तिला शिरा करून देते, हे गरज आहे काय? घेणं ना देणं, लाता खाऊन येणं. या महाराज लोकांना धिंगाणा करून टाकला मावशी. पाहिलं ना तुम्ही वातावरण, चांगले चांगले महाराज जेलात जाऊन बसेला आहेत, चांगले चांगले महाराज. काऊन तर कारनामेच कसे तसे केले, बुवारे ना दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. फुल वातावरण खराब आहे. बुवा तिथं बाया दोघंही गेले वाया. म्हणून हात जोडून प्रार्थना, सावधान व्हावं लागेल आम्हाला. नाही तर आम्ही फिरतो ना गावागावात. आता माझ्या यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम झाला, 3 दिवसचा कार्यक्रम होता, 3 दिवसचा. आणि त्या 3 दिवसच्या कार्यक्रमात त्या यवतमाळातल्या लोकांना काय केलं, आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला. आणि महाराज होता चांगला 2 क्विंटलचा, गापूची गमगम. आजकाल महाराज लोक क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. मीच तो 70 किलोचा आणलं त्या यवतमाळातल्या लोकांना तो महाराज पकडून. महाराज होता चांगला 2 क्विंटलचा, गापूची गमगम. बरं यवतमाळातले लोक जमा केला आणि पुऱ्या गावात वाटलं चमच्यानं तीर्थ 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 तीर्थ. आता 3ऱ्या दिवशी त्या गावात माझा कार्यक्रम, मी त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं आणि पुऱ्या गावात वाटलं म्हणजे तीर्थ 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 तीर्थ. आता तुम्ही आले म्हणजे तुम्ही घ्या म्हणजे थोडस तीर्थ. मी म्हटलं मला नाही पाहिजे कोणतं तीर्थ. तो म्हणे काऊन? म्हटलं समजा जर आंघोळ करता करता त्या महाराजांना तीर्थात तीर्थ दिलं तर केवढी आपण भागर नळाला लाव, पाणी सुटायला लागलं, तुझी भागर एक चवदार तळ्यावर, 2 राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, 2 राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. म्हणून समजून घ्या बाबासाहेब आंबेडकर, म्हणून समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्हाला समजायचं जर आहे मावशी, तुम्हाला खरंच जर महाराज पाहायचे असेल, खरंच महाराज जर आपल्याला पाहायचे असेल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तुम्हाला महाराज जर पाहायचे असेल वर्ग नाही, पण त्या गाडगे बाबाच्या नावाचं अमरावतीला विद्यापीठ आहे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. काय चमत्कार, सर्वात मोठा चमत्कार आहे. तुकडोजी महाराज 2च वर्ग शिकले, पण तुकडोजी महाराजच्या नावाचं विद्यापीठ आहे. काय आहे गाडगे बाबाचं विद्यापीठ का? कारण म्हणून आहे. हात जोडून प्रार्थना का, शिक्षण किती महत्वाचं आहे. म्हणून भीक मागतो मी तुम्हाला, आज शिक्षणाचा गरज आहे समाजाला. मी कोणी महाराज नाही आहे, कोणी साधू नाही आहे, बुवा नाही आहे, मी साधं गरीबाचं लेकरू आहे. आता मला वाटतं 13 तारखेला झाला का आपला कार्यक्रम भीमटेकडीला? 13 एप्रिलला माझा कार्यक्रम भीमटेकडीला झाला. 14 एप्रिलला मी पुण्याला होतो. महाराष्ट्रात मला वाटते बहुतेक मी 32-33 कार्यक्रम केले भीम जयंतीचे. तर मला एवढ्या गावात फक्त एक गाव असं भेटलं चतुर्जी, फक्त एक पंढरपूर जवळ 14 घरात 14 अधिकारी आहेत त्या गावात. मी जेव्हा कार्यक्रमाला गेलो तर विचार करत राहिलो, महाराष्ट्र राज्याची कृषी उपसंचालिका त्या गावची आहेत अश्विनीताई. 14 अधिकारी घडवले, याले म्हणते शिक्षण. हे आहे शिक्षण, हे समजून घ्यायला लागेल. बाबासाहेबांची जयंती आम्हाला आज त्याची गरज आहे. मावशी मी कोणी महाराज नाही आहे, मी इंजिनियर माणूस आहे. मी महाराज त्या खंजऱ्या वाजवून राहिलो. मला आवड होती लहानपणीपासून. मी सत्यपाल महाराजचं कीर्तन ऐकलं माझ्या गावात, आणि त्या खंजरीचा आवाज मला काही झोप नाही लागू दे.
मला असं वाटते मी खंजेरी वाजवली पाहिजे, मी कीर्तन केलं पाहिजे. मी सत्यपाल महाराजचं कीर्तन ऐकलं माझ्या गावाजवळ, तेव्हा मी 3ऱ्या वर्गात होतो. आणि 4थ्या वर्गात गेल्यानंतर आमच्या शिक्षकांना आम्हाला पत्र लिहायचं शिकवलं. आणि माझ्या जीवनातलं सर्वात पहिलं पत्र मी सत्यपाल महाराजले लिहिलं का महाराज मला खंजरी पाठवा. मग सत्यपाल महाराजांना पोस्टानं मला खंजरी पाठवली. आणि ते 1 खंजरी 2 खंजऱ्या, खंजरी तेव्हा भेटत नव्हती, महाराजनं 1 खंजरी पाठवली. मग घरच्या वाट्या प्लेट डब्बे जे दिसन ते झोडपत राहिलो. बसता बसता गेम बसून गेला. आतापर्यंत 2950 गावात कीर्तन झालं माझं. बरं, महाराष्ट्रच नाही, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, आता उडीसामध्ये जाऊन आलो, जगन्नाथपुरीला. कला आहे, या कलेच्या माध्यमातून फिरतो. बरं, मी एकटा काहीच करू शकत नाही. हे माझ्यासोबत 5 लोक आहेत. हे सतीश भाऊ इंगोले अमरावतीचे हार्मोनियम वादक, टाळी वाजवून द्या त्याच्या नावानं. हे तबला मास्टर आहे आदेश दादा कोडमकर, याच्या नावानं टाळी वाजवून द्या. हे आपल्या महादेव खोरीतमध्येच राहतात. आणि हे जवान पीस आहे ज्याचे मोसमी वारे वाहून राहिले इकडून तिकडे, याचं नाव आहे वैभव वानखडे, याच्या नावानं टाळी वाजवून द्या. बरं, हा हे जवान पण एका लेकराचा बाप आहे. आणि माझ्या गाडीचे वाहन चालक आहे त्र्यंबक सातपुरे, गाडीचे ड्रायव्हर आहे, पण ड्रायव्हर जातीले कलंक आहे. खर्रा खात नाही, पिढ्या पेत नाही, सिगरेट पेत नाही, दारू पेत नाही. जेवढ्या रुपयाचं डिझेलले पैसे द्या तेवढ्याच रुपयाचं डिझेल टाकते आणि बाकीचे पैसे वापस देते.